साठ वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुक्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले. नाही नाही म्हणता 501 माणसं जेवून गेली. होय तर अण्णांची काय ओळख कमी नव्हती. आजूबाजूच्या गावातली बरीच माणसं येऊन गेली. आम्ही सगळ्यांका बोलावलेला. अण्णांची इच्छा होती ना गाव जेवण घाला म्हणून. बरं झालं, अण्णांची इच्छा तरी पूर्ण आहे. आता अभिरामाचं लग्न करून ती पण इच्छा पूर्ण करा अण्णांची. त्या नार्वेकरांच्या लेकी सोबत. होय, कशा गे बाय, बघितलंय ना, ती इली आणि अण्णा गेले. नाही नाही नाही, ते का काय बोलू नको. त्यात त्याची काय चूक. मग कोणाची चूक. अण्णांका कधी आजारपण माहित होतं का. अचानकच गेले ना. काय म्हणायचं हे का. आता तर बाई माका पटला, त्याच पायगुण असतो लो. नाही तर काय. हॅलो. हॅलो, बोला. कशी आहेस तू. बरी आहे. तू भेटायचं कळवणार होतीस ना. घरातून सांगितलं भेटायचं नाही, बोलायचं नाही. तुला पण असं वाटतं का. देविका, ऐकतीये. माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस तू. आज अण्णांचं कार्य झालं ना. हो, आम्हाला कोणी बोलवलंही नाही. घाई घाईत राहून गेलं. राहून गेलं का मुद्दाम टाळलं. आलं लक्षात. पण तिथून कळवलं नाही तरी आम्ही येतोय आज. एक पद्धत असते, ही सोयरीक अण्णांनी घडवून आणली आणि त्यांच्या कार्याच्या दिवशी न जाणं योग्य दिसत नाही. हो, नाही या तुम्ही. घरी काही बोलणं झालं. कार्य संपेपर्यंत आई थांब म्हणाली. आता कार्य झालं. हो, मी पुन्हा विषय काढेन. ठीक आहे, ठेवते मी. आई बाहेर. हा चालेल, मी वाट बघतोय तुमची. अहो तुम्ही बसा. हा मी जरा आतला आवरते. काय झाला असं कित्याक बोलवलं. 13वा झाला. माणसा येऊन जेवून गेली. अजून ते नेने वकील आले नाही. 13व्याच्या दिवशी वाट्याचं सांगणार होतील ना. हो, धीर धर, येतील. धीरच धरा हा तुम्ही. सगळ्या जाऊन हातात भिकेचा वाडगा येईल तरी धीर धरा तुम्ही. हळू बोल. चाय घेतास काय. गोड बोल. माझं ऐका. इथे कुणाक कुणाची पडलेली नाही. कोणाक फरक पडतो. माधव भाऊजींचं काय चाललंय व्यवस्थित. त्यांचा कसा वाटणी इली की घ्यायची. तवसर त्यांका पैशाची काय कमी नाही. पण आपला काय. जेवढा लवकर भेट तेवढा बरा ना. गाठीचे 4 पैसे असतील. मी बोलते.
वकील काका येईल का त्यांका ह्या काय ते लवकर बघूक सांगतात. आता कसा पण एक काळजी घेवा हं? आता काय जमिनीचे वाटे होतील त्याच्यात देव शेतातली जमीन असतात ही आपल्याला नको येऊ दे. ती आणि काय फरक पडता. केली तर दर अमावस्येत पौर्णिमेक कोंबडे दत बसूच हर आपल्यात जमणार हकता त्यात त्या देवाचा लय करूचा लागता. काय चूक झाली तर सगळा आपल्यावर उलटायचा. होय. आधीच डोक्याला ताप काय कमी हा मी सांगते तेवढा करा. हा गे तेच करताय. कप द्या. चहा घ्या आणि निघा. देवा ह्यो नारळ ठेवतोय तुझ्या समोर तेव्हा तूच काय तर बघून गे रे बाबा. पण रिकाम्या हातान परत येतोय नाही मी. अभिरामा. अरे दादा ये ना बस. वहिनी बस. परत जायला निघणार आहे. म्हटलं तुझ्याशी एकदा बोलून घ्यावं. मी माझ्या साखरपुड्यासाठी आलात पण अभिराम जे झालं ते झालं. पुढे काय करायचं ठरवलंय. पुढे म्हणजे मला देविकाशीच लग्न करायचंय. अभिरामा आता तुझ्या आयुष्याचा निर्णय तूच घ्यायचा आहे. हा पण घराकडे लक्ष द्यायला हवं. आईची काळजी सुद्धा घ्यायची आहे. त्यामुळे घरात एकही वाद होणार नाही याकडे पहिलं लक्ष हवं. हे बघ दादा मला पण वाद करायला नाही आवडत. पण दत्ता दादा कसा वागतो तूच पाहिलंस ना. मी तुमचा मोठा भाऊ आहे. तुमच्या दोघांचेही स्वभाव मला चांगले ठाऊक आहे. दत्ताचं कसं आहे माहितीये ना त्याला जे वाटतं ना ते तोंडावर बोलून मोकळा होतं. मागचा पुढचा काहीही विचार करत नाही. हा पण म्हणून तो वाईट नाही बरं का. अण्णांचं हे असं अचानक झालं म्हणून त्याच्या डोक्यात हे सगळं असं. थोडा वेळ जाऊ दे त्याचाही राग निवडेल. दादा वहिनी खरं सांगा तुम्हाला देविका कशी वाटली. खरं सांगू मला माझी धाकटी जाऊ खूप आवडली. मी तिच्याशी फारसं बोलले नाही पण हुशार वाटली. स्वाभिमानी आहे. दुसरी एखादी असती ना तर हा असा आरोप झाल्यावर कोलाप झाली असती. पण देविका खंबीर आहे. का माहितीये कारण तू तिच्यावर जेवढं प्रेम करतो तेवढंच तीही तुझ्यावर प्रेम करते. तुम्हाला कसं कळालं. आर्टिस्टने सांगितलं आम्हाला. पण तू घरातले काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. जे काही घडलं त्यात देविकाला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. ती खरंच खूप चांगली मुलगी आहे. तू तिच्याशीच लग्न कर. आम्ही दोघेही तुझ्या सोबत आहोत. बरं चल येतो आम्ही. वहिनी थँक्यू. थँक्यू.
ह्यांका कुणी बोलवला हा? अरे काय झाला, कोण इला हा? येवा बसा. सरिता पाणी आण गो. घे सरिता. अरे नार्वेकर, कधी आलात? हे काय आत्ताच तर इलो आम्ही. सरिता, अगं पाणी दे त्यांना. घ्या ना. नको रवान दे. अभिराम, हा नमस्कार. अण्णा गेल्यापासून येऊकच मिळत नाही. म्हटलं आता कार्यात तरी जाऊन येऊया. कार्य व्यवस्थित पार पडला मा. हो, व्यवस्थित पार पडलं. तुम्हाला बोलावणारच होतो, पण असं नाही हो. खय खय म्हणा लक्ष दिताले तुम्ही माधवराव. झाला आता वाईट झालं समजलं. अण्णांनी ज्या लग्न ठरवले नव्हतं, पण आता त्याच्या मनात काय असं काय सांगूचा. पहिनी आता तुमका मी सांगूक नको. साऱ्या गावाक माहित झालं असा की अभिराम रावाचा आणि देविकाचा लग्न होताला म्हणून. आता दिवस कार्य झाले किंवा पुढच्या गोष्टी बोला काय हरकत नाही असा. मी काय म्हणतो, 1 वर्षाच्या आत लग्न हो भया. कुणी सांगितले तुमका आता मी हे लग्न लावून देऊ? ह्या घरात जर मी माझी लेख दिलंय ना तर गाव काय म्हणा, लग्नाच्या आधी सासऱ्याक किळल्यान. लेख घरात बसतात कायमची. खोटा आहे का त्या? काय चालवता अण्णांका? कधी कसलो आजार नाही का कधी साधी अंगात सुई टोचलेली नाही. अचानकच गेले ना तुमच्या या मुलीमुळे. दादा, अरे काय बोलतोयस तू? अभिराम, तू मध्ये बोलू नकोस. तुका काय कळत नाही? पण लग्न माझं व्हायचं आहे ना, आणि मी ठरवीन कुणाशी लग्न करायचंय ते. म्हणजे हे बोलतात त्याचा काय नाही. करा, मनाला येईल ते करा. मग निस्तराला भाऊ आहेत. माधव भाऊजी, तुम्ही तरी समजावा. सरिता, दत्ता, अभिराम, शांत व्हा रे. अरे भांडून काही होणार नाहीये. माधव, गप्प रवान पण काय होणार नाही. म्हणून तू दरवेळी त्यांचा पाणउतारा करशील का? मुलीची बाजू म्हणून गप्प राहायचं का त्यांनी? तू हस ना त्यांची बाजू घेऊ. आई बघितलंस, आम्ही ह्याचा विचार करायचो आणि घेऊ. काय विचार केलास रे तू?
तरी समजून घेतलंस का मला? अख्ख्या गावात बोलवलंस तू, पण यांना साधं कळवलं पण नाही. पण आता इले ना न बोलवता. हा त्यांचा मोठेपणा आहे. कसला मोठेपणा? कसला मोठेपणा? ते कार्य म्हणून इले नाही, त्यांना कसला सोयर सुतक नाही. लेकीच्या लग्नाची फक्त पडलेला हा. मग काय चुकलं त्यांचं? हे लग्न अण्णांनी ठरवलंय. ते आले नव्हते आमच्या पुरीशी लग्न कर म्हणून सांगायला. पण आता त्यांची सोयरीकच नको आमका. झालं तेवढं नुकसान लय झालं. काय नुकसान केलंय त्यांनी? जे व्हायचं होतं ना ते झालं. आता देविकाकडे उगीच बोट नको दाखवूस. दाखवणार, दाखवणारच. ह्या घरात गेला म्हणून अण्णा गेले. लग्न करून ह्या घरात गेला तर घरातल्या एका एका माणसा खायत. दादा, त्यांच्यावर आवाज चढवू नको हा. मग सांगून ठेव तुझ्या नवऱ्याला. तुमचा भाव तो मरमर मेलो या घरासाठी. त्यांचं ऐकून घेऊ कच वया. मी कुणाचंच ऐकून घेणार नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवा, लग्न करीन तर देविकाशीच करीन. माझ्यामध्ये कुणी आलं ना तर. अरे बाबानो, काय चाललंय या घरात? एकमेकांचा जीव घेतलास तुम्ही. बघ, तूच बघ. ह्या पोरीमुळे आज काय होता आणि घरात गेल्यावर विचारूकच नको. खबरदार माझ्या मुलीची नाव ठेवला तर. माझी मुलगी काय वारार पडक नाही सा. अजून त्याचे आऊस बापूस जिवंत असत. नाईक म्हणून मिरवतास ना तुम्ही. मोठा घर आणि पोकळ वासा. बघितलं तुम्ही कशी माणसं असतात ती. पण लक्षात ठेवा, माझ्या पोरीचा जर वाईट झाला तर तुमच्या या वाड्यात कुणाचाही भला होता नाही. तुमचा सगळ्यांचा वाटोळा होता, वाटोळा. चला हो, उठा, चल गो. बघितलास ना काय शोभा केला नी ती. हयसर आम्ही आमचं अपमान करून घेऊ होतो. बघितलंस कशी माणसं आहात. याला तू जबाबदार आहेस. बस रे बाबानो, बस. लय शाप झाले या वाड्यात. आता शाप आणि तळतळात आणखी नको या वाड्यात. आई, का कोणी माझा विचार करत नाहीये? अभिरामा, सगळं काय व्यवस्थित होईल रे बाबा.